एन्व्हायरमेंटल लॉ LLB फर्स्ट इयर सेमिस्टर सेकंड मार्च 2024 क्वेश्चन पेपर मराठी आणि इंग्रजी अनुवाद पुढीलप्रमाणे आहे. लघुत्तरी प्रश्न प्रत्येकी 5 गुण. पूर्णांक 1 दशांश वैवाहिक हक्कांचे पुनर्संचयन रेस्टिट्यूशन ऑफ कॉन्जुगल राईट्स केवळ कागदावर टिप्पणी. अर्थ जेव्हा एखादा जोडीदार वाजवी कारणाशिवाय दूर जातो तेव्हा वैवाहिक सहवास पुन्हा प्रस्थापित करणे म्हणजे वैवाहिक हक्कांचे पुनर्संचयन होय. कायदेशीर तरतुदी हिंदू विवाह कायदा 1955 कलम 9 आणि विशेष विवाह कायदा 1954 हे प्रभावी का मानले जात नाही? शारीरिक अंमलबजावणी नाही. न्यायालय जोडीदारांना एकत्र राहण्यासाठी शारीरिक सक्ती करू शकत नाही. गोपनीयतेचे उल्लंघन कलम 21 खाजगीपणाचा अधिकार अंतर्गत यावर टीका केली जाते. मानसिक छळाचा धोका इच्छा नसलेल्या जोडीदाराला सक्ती करणे अन्यायकारक आहे. बचाव म्हणून वापर अनेकदा पोटगी टाळण्यासाठी याचा वापर केला जातो. केस लॉ सरोज राणी वी सुदर्शन कुमार निले वैधतेचे समर्थन केले. सरिता व्यंकट सुब्बय्या निलेवाचा असंवैधानिक घोषित केले, नंतर रद्द करण्यात आले. निष्कर्ष हे कायदेशीररित्या अस्तित्वात आहे, परंतु त्याची व्यावहारिक अंमलबजावणी मर्यादित आहे, म्हणून याला केवळ कागदावर असे म्हटले जाते. पूर्णांक 2 दशांश विशेष विवाह कायदा 1954 अंतर्गत विवाहाच्या तरतुदी अटी कलम 4 एकपत्नीत्व एकपतित्व सुदृढ मन वय पुरुष 21 स्त्री 18 निषिद्ध नात्यात नसावे. सूचना कलम 5 विवाह अधिकाऱ्याला दिली जाते. प्रसिद्धी कलम 6 नोटीस सार्वजनिकपणे प्रदर्शित केली जाते. हरकत कलम 7 ते 8 30 दिवसांच्या आत. घोषणापत्र कलम 11 अधिकाऱ्यासमोर स्वाक्षरी केली जाते. विवाह विधी कलम 12 3 साक्षीदारांच्या उपस्थितीत. पूर्णांक 3 दशांश वयात आल्यावर विवाहाचा पर्याय ऑप्शन ऑफ प्युबर्टी. अर्थ अल्पवयीन विवाहित व्यक्तीला वयात आल्यावर प्युबर्टी विवाह नाकारण्याचा अधिकार लागू. मुस्लिम कायदा आणि भारतीय कायद्यांतर्गत मान्यता. अटी 15 वर्षापूर्वी विवाह झालेला असावा. 18 वर्षापूर्वी विवाह नाकारलेला असावा. विवाहाचा उपभोग कॉन्सिमेशन घेतलेला नसावा. परिणाम अल्पवयीन व्यक्तीच्या पर्यायानुसार विवाह रद्दबातल ठरू शकतो. पूर्णांक 4 दशांश हिंदू विवाह कायद्यांतर्गत नोंदणी आणि सप्तपदी. सप्तपदी आवश्यक विधी पवित्र अग्निभोवती 7 पावले. 7व्या पावलानंतर विवाह पूर्ण होतो. नोंदणी अनिवार्य नाही, परंतु शिफारसी आहे. विवाहाचा कायदेशीर पुरावा म्हणून उपयुक्त ठरते. पूर्णांक 5 दशांश बालविवाहाची कारणे आणि परिणाम. कारणे गरिबी निरक्षरता सामाजिक रूढी लिंग असमानता. परिणाम आरोग्यास धोका शिक्षणाचा अभाव घरगुती हिंसाचार गरिबीचे चक्र. कायदा बालविवाह प्रतिबंधक कायदा 2006. पूर्णांक 6 दशांश सती प्रथेवर राज्य नियमन कायदा सती प्रतिबंधक कायदा 1987. तरतुदी सती जाणे आणि त्याचे उदात्तीकरण करणे हा गुन्हा आहे. शिक्षेमध्ये फाशी किंवा जन्मठेपेचा समावेश आहे. खटल्यांसाठी विशेष न्यायालये आहेत. पूर्णांक 7 दशांश धर्मांतराचा वारसा हक्कावर होणारा परिणाम. धर्मांतरामुळे व्यक्ती वारसा हक्कासाठी अपात्र ठरत नाही, मात्र धर्मांतरित व्यक्तीच्या वंशजांचे हिंदू कायद्यांतर्गत अधिकार संपुष्टात येऊ शकतात. केस पेरुमल नाडर वी पोन्नुस्वामी. 3.8 कुटुंबाचे प्रकार. संयुक्त कुटुंब विभक्त कुटुंब विस्तारित कुटुंब पितृसत्ताक कुटुंब मातृसत्ताक कुटुंब. पूर्णांक 9 दशांश घटस्फोट कायदा 1869 अंतर्गत घटस्फोटाची कारणे व्यभिचार क्रूरता त्याग 2 वर्षे धर्मांतर वेडेपणा गुप्तरोग. पूर्णांक 10 शतांश तलाक इला आणि जिहार. तलाक इला आणि जिहार. तलाक मुस्लिम कायद्यानुसार पतीद्वारे घटस्फोट. प्रकार तलाक ए अहसन तलाक ए हसन. इला पती 4 महिने संभोगापासून दूर राहण्याची शपथ घेतो, विवाह संपुष्टात येतो. जिहार पती पत्नीची तुलना निषिद्ध नातेवाईकाशी करतो, यासाठी प्रायश्चित्त आवश्यक असते. पूर्णांक 11 शतांश हिंदू स्त्रियांच्या मालमत्ता अधिकारांचा विकास. प्राचीन कायदा मर्यादित अधिकार केवळ स्त्रीधन. 1937 चा कायदा हिंदू स्त्रियांचा मालमत्ता अधिकार कायदा. 1956 चा कायदा हिंदू वारसा कायदा मालकी हक्क दिले. 2005 ची दुरुस्ती समान वारसा हक्क कोपार्सनरी राईट्स. पूर्णांक 12 शतांश कर्त्याचे मालमत्ता हस्तांतरणाचे अधिकार. पॉवर्स ऑफ एलिनेशन कर्ता संयुक्त कुटुंबाची मालमत्ता खालील कारणांसाठी हस्तांतरित करू शकतो. कायदेशीर गरज इस्टेटचा फायदा किंवा अपरिहार्य कर्तव्ये. केस हनुमान प्रसाद पांडे विमुसम्मत बाबुई. भाग ब दीर्घोत्री प्रश्न प्रत्येकी 12 गुण. पूर्णांक 1
दशांश हिंदू पुरुष मृत्यूपत्र न करता मरण पावल्यास वारस हक्क. इंटेस्टेट सक्सेशन. पायरी 1 वर्ग 1 चे वारस पत्नी, मुलगा, मुलगी, आई वाजा समान वाटा. पायरी 2 वर्ग 2 चे वारस वडील, भावंडे ई. पायरी 3 गोत्रज ॲग्नेट्स पुरुषाच्या बाजूचे नातेवाईक. पायरी 4 भिन्न गोत्रज कॉग्नेट्स स्त्रीच्या बाजूचे नातेवाईक. पायरी 5 सरकार वारस नसल्यास एस्किट. प्र.2 दशांश हनफी कायदा वजा वारसांचे वर्गीकरण. वाटेकरी शेअर्स कुराणानुसार निश्चित वाटा उदा. पत्नी, आई 2 अवशिष्ट वारस रेझिज्युअरीज वाटेकऱ्यांना दिल्यानंतर उरलेला हिस्सा घेणारे उदा. मुले 3 दूरचे नातेवाईक डिस्टंट किंड्रेड दूरचे रक्ताचे नातेवाईक. प्र.3 दशांश वैवाहिक दाद मिळण्यातील अडथळे कलम 23 HMA. न्यायालय दाद देणार नाही जर याचिकाकर्त्याची स्वतःची चूक असेल, संगनमत असेल, संमती दिली असेल किंवा विनाकारण उशीर झाला असेल. स्पष्टीकरण स्वच्छ हात क्लीन हँड्स तत्व लागू होते. दोषी याचिकाकर्त्याला दिलासा नाकारला जातो. निष्कर्ष हे न्यायाची खात्री करते आणि वैवाहिक कायद्यांचा गैरवापर रोखते. तुम्हाला या नोट्समधील एखाद्या विशिष्ट मुद्द्याचे Environmental Law LL First Year Semester 2nd March 2025 English discussion as below. Part A Short answer questions 5 marks each. Q 1 Restitution of conjugal rights only on paper. Comment. Meaning restitution of conjugal rights RCR means restoration of marital cohabitation when one spouse withdraws without reasonable cause. Legal provisions Hindu Marriage Act 1955 Section 9 and Special Marriage Act 1954. Why considered ineffective? No physical enforcement. Court cannot force spouses to live together. Violation of privacy. Criticized under right to privacy. Art 21. Mental cruelty risk. Forcing an unwilling spouse is unjust. Used as defense, often used to avoid maintenance. Case law. Saroj Rani versus Sudarshan Kumar minus upheld validity. T. Saritha versus Venkata Subbaya. Declared unconstitutional, later overruled. Conclusion. It exists legally but has limited practical enforceability, hence often called only on paper. Q2 Provisions for solemnization under Special Marriage Act 1954. Conditions. Section 4. Monogamy, sound mind, age, 21 male, 18 female, not within prohibited relationship. Notice. Section 5. Given to marriage officer. Publication. Section 6. Notice displayed publicly. Objection. Section 7 to 8. Within 30 days. Declaration. Section 11. Signed before officer. Solemnization. Section 12. In presence of 3 witnesses. Q3 Option of puberty. Meaning, right of a minor married person to repudiate marriage on attaining puberty. Applicable under Muslim law and recognized under Indian law. Conditions. Marriage before 15 years. Repudiation before 18 years. Marriage not consummated. Effect. Marriage becomes voidable at the option of the minor. Q4 Registration and Saptapadi under HM Act. Saptapadi. Essential ceremony. 7 steps around sacred fire. Marriage is complete at the 7th step. Registration. Not compulsory but recommended. Helps as legal proof of marriage. Q. 5 Reasons and consequences of child marriage. Reasons. Poverty, illiteracy, social customs, gender inequality. Consequences. Health risks. Lack of education, domestic violence, poverty cycle. Law. Prohibition of Child Marriage Act 2006. Q6 State Regulation on Sati. Law. Commission of Sati, Prevention Act, 1987. Provisions. Sati and its glorification are punishable. Penalties include death penalty or life imprisonment. Special courts are established for trials. Q7 Impact of conversion on succession. Conversion does not disqualify a person from inheritance. However, descendants of the convert may lose rights under Hindu law. Case. Perumal Nadar versus Ponuswamy. Q8 Types of family. Joint family, nuclear family, extended family, patriarchal family, matriarchal family. Q9 Grounds of divorce under Divorce Act 1869. Adultery, cruelty, desertion, 2 years, conversion, insanity, venereal disease. Q10 Talaq, Ila and Zihar. Talaq. Divorce by husband under Muslim law types. Talaq-i-Hasan, Talaq-i-Hasan. Ila. Husband vows abstinence for 4 months. Right pointing arrow marriage dissolved. Zihar. Husband compares wife to prohibited relation. Right pointing arrow requires expiation. Q11 Development of property rights of Hindu female. Ancient law, limited rights, Stridhan only. 1937 Act,
Hindu Women's Right to Property Act. 1956 Act, Hindu Succession Act, gave ownership rights. 2005 Amendment, equal co-parcenary rights. Q12 Powers of alienation by Karta. Karta can alienate joint family property for legal necessity, benefit of estate or indispensable duties. Case, Hanuman Persod Pandey versus Musumat Babui. Part B. Long answer questions, 12 marks each. Q1 Succession when Hindu male dies intestate. Step 1. Class 1 heirs, widow, son, daughter, mother, equal share. Step 2. Class 2 heirs, father, siblings, etc. Step 3. Agnates, male lineage relatives. Step 4. Cognates, blood relatives not through male line. Step 5. Government, if no heirs, Eshkeet. Q2 Hanafi law, classification of heirs. 1. Sharers, Quranic heirs, fixed shares, e.g., wife, mother. 2. Residuaries, take remainder, e.g., sons. 3. Distant kindred, remote relatives. Distribution rules. First, sharers get fixed share, balance goes to residuaries, if none to distant kindred. Q3 bar to matrimonial relief, Sect 23, HMA. Court will not grant relief if petitioner's own fault, connivance, collusion, condonation or unnecessary delay. Explanation. Relief is denied if the petitioner is guilty. The clean hands principle applies. Conclusion. Ensures justice and prevents misuse of matrimonial laws.